मित्रांनो, तुम्हाला जर वीज बिल भरायचं असेल तर तुम्हाला आता कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या फोन पेचा वापर करून घर बसल्या वीज बिल हे पे करू शकता, वीज बिल हे भरू शकता. म्हणून कशा पद्धतीने वीज बिल भरता येईल याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. म्हणून हा व्हिडिओ स्किप न करता जरूर बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला जायचंय फोनपेच्या ऍप्लिकेशन वरती आणि फोनपेच्या ऍप्लिकेशन वरती आल्यानंतर तुम्हाला आयकॉन वरती असे वेगळे इथे ऑप्शन दिसतील, जसं होम आहे, त्यानंतर सर्च आहे, त्यानंतर इथे स्कॅनरचं दिलेलं आहे, त्यानंतर अलर्ट किंवा एसटी असं सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतात. तर तुम्हाला इथे एक सेक्शन दिसणार रिचार्ज आणि बिल. या सेक्शन वरती तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन दिसणार आहे. तर यामध्ये काय ऑप्शन दिलेलं आहे तुम्ही बघू शकता. इथे इथे आहे मोबाईल रिचार्ज, देन क्रेडिट कार्ड बिल, देन इलेक्ट्रिसिटी बिल आणि लोन रिपेमेंट. हे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला यावरती पाहायला मिळतात. तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला इलेक्ट्रिसिटी बिल भरायचं आहे, वीज बिल आपल्याला भरायचं आहे. तर त्या सेक्शन वरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. या सेक्शनवर क्लिक केल्यानंतर सर्च बाय बिलर वरती तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसणार आहे की सर्च बाय बिलर तुम्हाला दिसणार आहे. म्हणजेच काय की तुम्ही कुठल्या कंपनीची वीज हे यूज करता. जसं महावितरण, महाराष्ट्रामध्ये काय केलं जातं, महावितरण या कंपनीची वीज ही प्रोव्हाइड केल्या जाते. इथे तुम्ही सर्च सुद्धा करू शकता महावितरण, आणि खाली आल्यानंतर सुद्धा तुम्ही इथे बघू शकता की असे वेगवेगळे बिलर्सचे नावं दिलेले आहेत. तर आपण काय करूयात, आता महावितरण जी कंपनी आहे ती आपल्याला काय करते, वीज प्रोव्हाइड करत असते. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे की MSEDCL म्हणजेच महावितरण महाराष्ट्र यावरती तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे व्ह्यू सॅम्पल बिल सुद्धा बघू शकता. इथे मी क्लिक केल्यानंतर इथे सॅम्पलचं बिल सॅम्पल तुम्हाला मिळेल. म्हणजे काय, तुम्हाला एक कंझ्युमर नंबर लागणार आहे. बॅक जाऊयात आपण. बॅक गेल्यानंतर कंझ्युमर नंबर म्हणजे तुमचा ग्राहक क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे, जो की तुम्हाला मी आत्ताच दाखवला की ग्राहक क्रमांक कुठे असतो. तर तो इथे तुम्हाला काय करायचा आहे, टाकायचा आहे. ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला पूर्ण बिल इथे तुम्हाला दिसणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की हे माझं बिल आहे ते इथे दिसत आहे. 600 रुपये माझं बिल आहे सप्टेंबर महिन्याचं. आणि यामध्ये तुम्ही इथे काय करू शकता, यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही काय करू शकता, फ्युचर जे बिल्स आहेत म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये येणारे, जे भविष्यामध्ये येणारे बिल आहेत ते ऑटो पे करून सुद्धा तुम्ही काय करू शकता, म्हणजे ऑटोमॅटिक तुमच्या अकाउंट मधून ते कटणार, तुमचं बिल पे होणार आणि तुमचे पैसे कटणार, ते पण करू शकता. तर आता हे बिल तुम्हाला काय करायचं, पे करायचं. तर आता आपण काय करूयात, प्रोसीड टू पे वरती क्लिक करायचं आहे. आणि ज्या अकाउंट मधून जे पण बँक असतील तुमच्या, त्या अकाउंट मधून तुम्हाला बिल पे करायचं असेल त्यावरती तुम्ही काय करू शकता, बिल पे करू शकता आणि डायरेक्ट तुम्ही बिल पे करणार. तर पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. म्हणजेच काय, जे पण बिल आलेलं होतं सप्टेंबर महिन्याचं ते मी इथे पे केलेलं आहे. आणि इथे व्ह्यू डिटेल्स वरती सुद्धा तुम्ही चेक करू शकता की किती बिल वगैरे तुमचं झालेलं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही काय करू शकता, फोन पेच्या मदतीने तुम्ही घर बसल्या बिल पे हे करू शकता. विजेचं बिल जे आहे ते पे करू शकता. तर इथे सेट ऑटो पे, ऑटो पे म्हणजे काय, ऑटोमॅटिक तुम्हाला जसं मी सांगितलं ते पण तुम्ही इथे करू शकता. तुम्हाला करायचं नसेल तर सिम्पली त्या क्रॉस सिम्बॉल वरती क्लिक करा आणि बंद करून टाका. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही काय करू शकता, फोन पेचा वापर करून घर बसल्या बिल पे करू शकता. मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली ही इन्फॉर्मेशन आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना कळेल की कशा पद्धतीने आपण मोबाईलचा वापर करून घर बसल्या बिल हे पे करू शकतो. धन्यवाद.